हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 6 पाहत आहोत, स्टॅटिस्टिक्स. या व्हिडिओमध्ये आपण आपली फर्स्ट सेंट्रल टेंडन्सी मीन पाहणार आहोत. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय या अगोदर तुम्ही पाहिले. काय असते सेंट्रल टेंडन्सी? द टेंडन्सी ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स टू कॉन्सन्ट्रेट अराउंड द सम व्हॅल्यू. एखाद्या व्हॅल्यूच्या अराउंड कॉन्सन्ट्रेट होण्याची जी टेंडन्सी असते त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल टेंडन्सी. कोणते कोणते असतात? तर मीन, मोड, मीडियन ह्या 2-3 सेंट्रल टेंडन्सी तुम्हाला माहिती आहेत. त्यातला आपल्याला मीन पाहायचा आहे. आता मीन तुम्ही अनग्रुप डेटासाठी या अगोदर पाहिलेलं आहे क्लास 9मध्ये. आता यावर्षी आपण काय पाहणार आहे? ग्रुप डेटासाठी. जेव्हा डेटा ग्रुप असेल त्यावेळी आपण काय करणार ते पाहूयात. काय? द मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. मग आपल्याला फर्स्ट कोणती पाहिजे? मीन. मोड आणि मीडियन आपण पुढे पाहूयात. हा मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्कोर्स. ओके, सम ऑफ ऑल स्कोर डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्कोर्स. साइन काय पुढे? समेशन ऑफ. हे चिन्ह कोणतं आहे? हे चिन्ह आहे समेशन. आय स्टार्ट फ्रॉम 1 to n एक्स आय. सगळ्या एक्स आयची ॲडिशन. समेशन म्हणजे काय? ॲडिशन. सगळ्या एक्स आयची आपण करणार ॲडिशन करणार. डिवाइड बाय एन आहे. एन म्हणजे काय? तर इथं तुम्ही एन ऐवजी समेशन एफ आय सुद्धा यूज करू शकता. सगळ्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन. सगळ्या फ्रिक्वेन्सीची काय असते? ॲडिशन. हिअर एक्स आय इज द आयथ स्कोर. ओके. द मीन इज डिनोटेड बाय एक्स बार. एक्सच्या वरती बार दिलाय, कॅपिटल एक्स वरती बार. अँड इट इज रिप्रेझेंटेड द ॲव्हरेज ऑफ गिव्हन डेटा. तो काय दाखवतो? द ॲव्हरेज ऑफ द गिव्हन डेटा. डेटाचं काय असते? ॲव्हरेज असतं. ओके. चला मग हाच आपला फॉर्म्युला. हा लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे? समेशन आय स्टार्ट फ्रॉम 1 to n एक्स आय डिवायडेड बाय कॅपिटल एन. ओके. आता मीन काढण्यासाठी आपल्याला खूप सारे मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड म्हणजे डायरेक्ट मेथड. पाहूयात. ओके, पहा. मीन फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपलं जे क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर मीन काढण्यासाठी पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. हे मेथडमध्ये काय करतो आपण? स्टेप समजून घ्या. त्या मेन आहेत. डायरेक्ट मेथड ही सगळ्यात सोपी आणि सिम्पलेस्ट मेथड म्हणली जाते. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहिजे क्लास. एक आपण 4 कॉलम असणारा 4 कॉलमवाला एक चार्ट बनवून घेतो. त्यामध्ये पहिला लिहितो क्लास, दुसरा आहे क्लास मार्क, त्याला म्हणतो एक्स आय, तिसरं आहे फ्रिक्वेन्सी आणि पुढे क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीची मल्टिप्लिकेशन आहे पाहिजे. म्हणजे एक्स आय आणि एफ आयची मल्टिप्लिकेशन एक्स आय एफ आय. ओके. इथे खाली काय करतोय? टोटल घेतोय. इथे काहीच घेत नाही. इथे समेशन ऑफ एफ आय घेतोय विच इज इक्वल टू एन असते. ॲक्च्युली एनची व्हॅल्यू घेतो इथे आपण आणि समेशन एक्स आय एफ आय घेतो. ओके. इथं क्लास असतात. इथे क्लास असतात, इथे क्लास मार्क असतात. व्हॉट इज बाय क्लास मार्क? पाहिलं आपण या अगोदर. क्लास मार्क इज इक्वल टू एल प्लस एस अपॉन 2. म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजे काय असतो? समजा आपल्याकडे क्लास आहे 10 to 20, 20 to 30, 30 to 40. या क्लाससाठी क्लास मार्क जर काढायचं ठरलं तर 10 प्लस 20 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 15. बरोबर आहे का? क्लास मार्क इथं 20 प्लस 30 डिवायडेड बाय 2 होईल सेकंडला. 20 प्लस 30 होती 50, 50 डिवायडेड बाय 2 किती होतील? 25. 30 प्लस 40 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू किती होतील? 30 प्लस 40 77 डिवाइड बाय 2 35. अशा पद्धतीने 15, 25, 35 हे काय येतील? क्लास मार्क्स येतील. आपल्याला क्लासेस गिवन असतील आणि फ्रिक्वेन्सी गिवन असेल किंवा क्लासेस बनवावे लागतील, फ्रिक्वेन्सी गिवन असेल. हे डेटा बऱ्यापैकी दिलेला असतो. याने आपण हा चार्ट पूर्ण करून घेणार आहे. हा चार्ट पूर्ण केल्यानंतर आपण फॉर्म्युला वापरणार आहे मीनसाठी. एक्स बार इज इक्वल टू समेशन आय स्टार्ट फ्रॉम 1 to n एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. ओके. या फॉर्म्युला आपण सोडवणार आहोत. म्हणजे एनची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळेल, एफ आय एक्स आय ते टोटल मिळेल आणि आपण त्यावरून कॅल्क्युलेशन मीन काढणार आहोत. ओके. चला तर मग आपण दुसरी मेथड पाहूयात. सेकंड आहे पहा ॲझ्युम मीन मेथड. यामध्ये आपण मीनसाठी काहीतरी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ॲझ्युम करतो आणि त्याने सोडवतो आणि पुढली स्टेप डेव्हिएशन एका स्टेपला आपण डिवाइड करतो आणि तिथून पुढे आपण सोडत असतो. या दोनही मेथड करंटली 2020मध्ये आउट ऑफ सिलेबस आहेत.
आत्ताची जी पेंडेमिक सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये हे दोन्ही मेथड आउट ऑफ सिलेबस केलेले आहे SSC बोर्डने. त्या मेथड शिकायच्या असतील तर तुम्हाला 11th क्लासमध्ये ह्या मेथड आहेत, त्या ठिकाणी तुमच्या क्लिअर होतील. तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट करा, मी तुम्हाला हे मेथडसुद्धा चांगलं एक्सप्लेन करेल. ओके. आता या 2 मेथड जर आपल्या कमी केल्या तर या 2 मेथडवरले प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला कमी केले असतील. पण आपण प्रॅक्टिस म्हणून या 2 मेथडवरचे प्रॉब्लेम आपण डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करणार आहे. ॲज मीन मेथड, स्टेप डेव्हिएशन मेथड, मीन जो मिळणार आहे तो काही बदलत नाही. मीन कधी कोणत्याही मेथडने सोडवा, मीनची व्हॅल्यू सारखीच येते. म्हणजे आता आपण जे स्टेप डेव्हिएशनचे प्रॉब्लेम असतील ते अजून मीनचे प्रॉब्लेम असतील ते सगळे आपण डायरेक्ट मेथडने सोडवणार आहोत. चला तर मग प्रॉब्लेम सुरू करूयात. चला पहा, प्रॅक्टिस सेट 6.चा फर्स्ट क्वेश्चन आहे. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाईम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. त्यांनी नंबर ऑफ स्टुडंट आणि त्याचा प्रत्येक रोजचा अभ्यासाचा वेळ यावर काय दिला आहे, टेबल दिलेला आहे आपल्याला. फाइंड द मीन टाईम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडने आपल्याला त्यांचा मीन टाईम काढायला सांगितलेला आहे. किती ऑन एन ॲव्हरेज, मीन म्हणजे काय ॲव्हरेज असतं, ऑन एन ॲव्हरेज ती मुलं किती वेळ अभ्यास करतात हे. म्हणजे इथे दिलं पहा, 7 मुलं 0 ते 2 आवर्सचा अभ्यास करतात, 2 ते 4मध्ये 18, 4 ते 6मध्ये 12, 6 ते 8मध्ये 10 आणि 8 ते 10मध्ये 3 अशा प्रकारचं दिलं आहे. अशा डेटाला आपण मीनमध्ये कन्वर्ट करणार आहे. डेटाचा मीन काय येतोय हे फाइंड आउट करणार आहे. चला तर मग सोडूयात. चला आता काय करूयात, 4 कॉलम अँड नंबर ऑफ क्लासेस किती आहेत, 1 2 3 4 5, 4 कॉलम 6 रोजचा एक टेबल बनवून घेऊयात. चला पहा, अशा पद्धतीने आपण एक टेबल बनवून घेतलेलं आहे. या टेबलमध्ये 1 2 3 4 कॉलम्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 रोज आहेत. ओके. त्यामध्ये डिटेल काय भरायच्यात पहा. फर्स्ट ऑफ ऑल पहिला कॉलम आपला क्लासेसचा असतो. आता क्लासेस इथं नाही, तिथे टाईम इन आवर्स, आपण इथे लिहूयात टाईम इन आवर्स. ओके. तेच क्लासेस आहेत, आपल्याला त्या ठिकाणी टाईम म्हणून नाव दिलं त्यांनी. दुसऱ्यामध्ये काय लिहायचं आहे, क्लास मार्क लिहायचं आहे, क्लास मार्क, त्याला नाव द्यायचं आहे XI. ओके. थर्डमध्ये लिहायचे फ्रिक्वेन्सी, त्याला नाव द्यायचे FI. आणि शेवटी क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी, नाव द्यायचे XI FI, यांची मल्टिप्लिकेशन आहे. ओके. खाली इथे आपल्याला टोटल लिहायचं आहे. टोटल इथे N इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी टोटल असते N, आणि इथे समेशन FI XI इज इक्वल टू. चला मग आपण सुरुवात करूयात. टाईम किती आपल्याकडे, टाईम दिला 0 to 2, पुढला दिला 2 to 4, 4 to 6, 6 to 8 आणि 8 to 10. त्यानंतर आता आपल्याला क्लास मार्क काढायचे. क्लास मार्क कसे काढणार आपण, 0 + 2 डिवायडेड बाय 2. 0 + 2 किती होतील, 2. 2 डिवायडेड 2 म्हणजे 1. क्लास मार्काला 1. आता 2 to 4 म्हणजे 2 + 4 6. 6 डिवायडेड बाय 2 3. क्लास मार्क काय 3. 4 + 6 10. 10 डिवायडेड बाय 2 5. क्लास मार्काला 5. 6 + 8 14. 14 डिवायडेड बाय 2 7. 8 + 10 18. 18 डिवायडेड बाय 2 9. अशा पद्धतीने आपले क्लास मार्क्स मिळतील. ते टोटल घ्यायची गरज नसते आपल्याला खाली, त्यामुळे आपण त्या ठिकाणी तो बॉक्स ठेवलेला नाही आहे. आता फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या कॉपी करूयात. पहिली 7, दुसरी 18, पुढली 12, 10 आणि 3. हे टोटल काय येईल, फ्रिक्वेन्सी टोटल पहा. 7 + 18 + 12, 18 12 होतील 20 30 30 40 40 50. टोटल काय होईल आपली 50 होऊन जाईल. आपण काय करायचं, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीची मल्टिप्लिकेशन करायची. 1 × 7 किती होतील पहा, 7 होतील. 3 × 18 इथं पहा, 1 × 7 केलं आपण, तर 3 × 18 किती होतील, 18 3 54. इथे 5 × 12, 5 12 60. 7 × 10 which is equal to 70. 9 × 3 27. आता याची सम करायचं म्हणलं 218 एवढी काय त्याची सम येते. आता ही सम झाल्यानंतर आपण काय करणार आहे, फॉर्म्युला वापरणार आहे टू फाइंड मीन. टू फाइंड मीन
एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. हा फॉर्म्युला वापरूयात. विच इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 218 डिवायडेड बाय एन. एनची व्हॅल्यू किती 50. त्याचं आपण 218ला 15 डिवाइड केलं तर व्हॅल्यू येईल 4.36. हे काय आहेत आपले आवर्स. हा टाईम आहे. देअरफॉर काय म्हणले फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीड बाय डायरेक्ट मेथड म्हणू शकतो. देअरफॉर मीन टाइम 4.36 hours are spent by students on their studies. मुलांकडून 4.36 आवर्स एवढे काय दिले जातात अभ्यासासाठी दिले जातात. ते चला पुढला प्रॉब्लेम करूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय पहा. इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय ड्रायव्हर्स अँड द नंबर ऑफ व्हेकल्स इज शोन. फाइंड द मीन ऑफ द टोल बाय ॲझ्युम मीन मेथड. आपल्या कोणती म्हणलेत ॲझ्युम मीन मेथड म्हणलेत, पण आपल्याकडे ॲझ्युम मीन मेथड आहे का आता नाही आहे. मग आपण इथं म्हणूया डायरेक्ट मेथड. ओके, डायरेक्ट मेथडने आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. चल तर मग सेम तीच कंडिशन जसा अगोदरचा प्रॉब्लेम केला होता. या ठिकाणी लिहूया टोल इन रुपीज. पुढे लिहायचं आपल्याला क्लास मार्क. या ठिकाणी आपण क्लास लिहू शकतो. क्लास मार्क एक्स आय. पुढे लिहायचं फ्रिक्वेन्सी काय ते नंबर ऑफ व्हेकल्स. त्याला आपण एफ आय म्हणतो. याच्या खाली एफ आय लिहायचं आहे. कॉलमची हाईट थोडी जास्त असावी. त्यानंतर पुढे लिहायचे एफ आय एक्स आय मल्टिप्लिकेशन फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क. ओके, चला टोल रुपीजमध्ये किती आहे 300 टू 400, 400 टू 500, 500 टू 600, 600 टू 700, 700 टू 800 खाली टोटल. ओके, आता क्लास मार्क्स काय येतील. क्लास मार्क्स पहा 300 प्लस 400 किती होतील 700, 700 डिवायडेड बाय 2 350. इथे येतील 450, 550 कॅल्क्युलेशन करा तुम्ही 650. इथे येईल 750. बरोबर आहे का. 700 प्लस 800 1500, 1500 डिवायडेड बाय 2 750. बरोबर आहे. चला आता इथे फ्रिक्वेन्सी काय दिली आपल्याला दिली पहा 80, पुढे दिले 110, पुढे दिले 120, पुढे 70 आणि 40. याची टोटल पहा एन इज इक्वल टू टोटल इथे 420. ओके, चला मग आता आपण काय करूयात फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्कचे मल्टिप्लिकेशन करूयात. 80 इंटू 350 किती येते पहा 28000. ओके, 110 इंटू 450 45 इंटू 11 जर केला आपण 49500. पुढली येते 66000. त्या पुढली मल्टिप्लिकेशन केली 70 आणि 650ची मल्टिप्लिकेशन 2 0 735 742 45500. त्यानंतर 30000 एवढी त्याची मल्टिप्लिकेशन. आता याची सम काय येईल एफ आय एक्स आय जर करायचं म्हणत झालं आपल्याला समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल टू सगळ्यांनी टोटल करा 0 0 कॉमन राहतील तर 0 0 आणि पुढे येतील 2190. ओके, अशा पद्धतीने सम मिळेल आपल्याला. मग आता आपण मीन काढूयात. मग देअरफॉर टू फाइंड मीन एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन विच इक्वल टू समेशन एफ आय एक्स किती आपल्याकडे 219000 डिवायडेड बाय एन किती आपल्याकडे 420. 0 0 कॅन्सल. बाकीचे कॅल्क्युलेशन करूयात. 42 डिवाइड करायचं आहे.
मग विच इज इक्वल टू 42 जर डिवाइड केले तर येतील 521.42857 बरंच काही येते. मग याला राऊंड फिगर करूयात आणि टोलची अमाऊंट येते 521.4 डझंट मॅटर रुपीज. मग हा एक्स बार जायला मग देअरफॉर मीन टोल पेड बाय ड्रायव्हर्स इज 521.4 रुपीज. एवढा मीन टोल पेड केलेला असेल. चला मग नोट करून घ्या. नेक्स्ट एक करूयात आपण. चला थर्ड प्रॉब्लेम काय पहा. अ मिल्क सेंटर सोल्ड टू 50 कस्टमर्स. 50 कस्टमरला ते मिल्क सोल्ड करतात. द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क ते परचेस. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय द डायरेक्ट मेथड. आपल्याला याचं काय करायचं आहे, मीन काढायचं आहे डायरेक्ट मेथडने. ऑन एन ॲव्हरेज किती मिल्क सोल्ड होतं, प्रत्येक पर्सन मागे किती मिल्क सोल्ड होतं हे आपण करूयात. चला मग आपल्याला काय दिलं आहे, पहिला क्लास लिहायचे आहेत. क्लासेसला इथे दिलेत मिल्क सोल्ड लिटरमध्ये LITRE. ओके. चला इथं करायचे क्लास मार्क XI. त्यानंतर इथे नंबर ऑफ कस्टमर्स, चला म्हणा आपण फ्रिक्वेन्सी FI आणि इथे फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क FI XI. इथे खाली टोटल N इज इक्वल टू आणि इथे समेशन FI XI इज इक्वल टू. ओके. आता इथे टेबलमध्ये डेटा भरायचा आपल्याला. किती मिल्क सोल्ड होतं आहे, 1 to 2 लिटर, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 आणि 5 to 6. ओके. XI काढायचा. 1 + 2 किती होतील 3, 3 / 2 किती होतील 1.5, 2 + 3 5, 5 / 2 2.5, 3 + 4 7, 7 / 2 3.5, 4 to 5 किती होतील 4 + 5 9, 9 / 2 4.5 आणि 5 + 6 होतील 11, 11 / 2 5.5. ओके. अशा पद्धतीने आपण क्लास मार्क काढलेत. आता फ्रिक्वेन्सी काय दिली आहे, तर पहिली आहे 17, 13, 10, 7 आणि 3. मल्टिप्लाय करूयात. 1.5 × 17 25.5, 2.5 × 13 32.5, 3.5 × 10 35, and 4.5 × 7 31.5 आणि 5.5 × 3 16.5. सगळ्यांची ॲडिशन करूयात. ॲडिशन येईल 141.00. 141 त्याची काय येईल सम येईल. इथं याची सम किती झाली 50 आहे. 50 कस्टमर्स आहे आणि 50 टॅली झालेत. मग म्हणूयात टू फाइंड मीन. काय फॉर्म्युला आपला, एक्स बार इज इक्वल टू समेशन FI XI डिवायडेड बाय N. इथे FI XI जेवढे वापरते त्यावेळी I स्टार्ट फ्रॉम 1 to N सुद्धा वापरायला हवं. थोडं काळजी घेत चला. नाही वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो वापरा. समेशन FI XI I स्टार्ट फ्रॉम 1 to N. किती व्हॅल्यू आहे 141 डिवायडेड बाय N ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 50. 141ला ज्यावेळेला 15 डिवाइड करतोय तर व्हॅल्यू येते 2.82. Therefore, the mean milk sold is 2.82 liter. ओके. चल नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. चला काय दिले ते, अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस फॉर some farm owners is given below. Find the mean production of oranges by assume mean method. कोणती मेथड सांगितली, assume mean. आपल्याला करता येते का, नाही. आपण कोणती करतो, डायरेक्ट. ओके. डायरेक्ट मेथडने करूयात आपण. चला काय दिले, प्रोडक्शन 1000 रुपीजमध्ये दिलेत. आपण हे कॅल्क्युलेशन करताना रेग्युलर व्हॅल्यू घेणार आहे
आणि फायनल उत्तर आला मग 1000 रुपीज देणार आहे. चला मग नोट करून घ्या काय काय दिलं आहे आपल्याला. प्रोडक्शन, इथे क्लासेस म्हणूयात, त्यामध्ये प्रोडक्शन 1000 रुपीज. इथे म्हणता येईल क्लास मार्क XI. पुढे म्हणलं तर फ्रिक्वेन्सी, त्यामध्ये द्यायचं आपल्याला नंबर ऑफ फार्म ओनर्स. हे नंबर ऑफ फार्म ओनर्स असतील त्याला आपण आहे FI. आणि इथे फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क, इथे FI XI. खाली टोटल आणि इथे टोटल असते इथली N, इथली समेशन FI XI इज इक्वल टू. अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. आता क्लासेस कोणते आहेत? 25 to 30, 30 to 35, 35 to 40, 40 to 45, 45 to 50. XI कसे काढणार आपण? 25 plus 30 divided by 2 म्हणजे येतील 27.5. पुढचा किती येईल? 32.5, 37.5. कसे काढायचे? सरळ सरळ 35 40 40 भागिले 2, 42.5 आणि इथे 47.5. ओके. चला फ्रिक्वेन्सी काय असेल त्याची? किती दिली ती? 20, 25, 15, 10 आणि 10. मल्टिप्लिकेशन करूयात. 20 इंटू 27.5 येतील 550. 25 इंटू 32.5 येतील 812.5. पुढे येतील 15 इंटू 37.5 येतील 562.5. पुढचे येईल 10 करायचे 425 आणि 475. टोटल ॲडिशन पाहिजे इथे 2825. इकडची ॲडिशन येते 80. म्हणजे एनची व्हॅल्यू 80, समेशन FI XI 2825 येते. ओके. चला मग देअरफॉर टू फाइंड मीन, व्हॉट इज द फॉर्म्युला? X bar is equal to summation FI XI, I start from 1 to n divided by n, which is equal to summation FI XI value 2825 divided by n ची व्हॅल्यू 80. डिव्हिजन येईल 35.3125. काय म्हणतील आपल्याला? 1000 रुपीज असतील ते. 1000 रुपीज. which is equal to 35312.5 रुपीज. ओके. मग देअरफॉर काय म्हणतात आपल्याला? फायनान्स लिहितो मी. देअरफॉर मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस is 35312.5 रुपीज. ओके. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं? फिफ्थ क्वेश्चन. अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कलेक्टेड बाय 120 वर्कर्स इन अ कंपनी फॉर द ड्रॉट अफेक्टेड पीपल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला फंड कलेक्ट केल्याचा डेटा दिलेला आहे. फाइंड द मीन ऑफ द फंड्स बाय स्टेप डेव्हिएशन. स्टेप डेव्हिएशन सुद्धा आपल्याकडे नाही मेथड. आपण डायरेक्ट मेथड करूयात. बाय डायरेक्ट मेथड नो प्रॉब्लेम. सगळ्या मेथड सोल्युशन एकच येतं आपलं. चला मग करूयात. माहिती काय दिलं आहे? क्लासेस, ते म्हणायचे फंड कशामध्ये दिला आहे? रुपीजमध्ये. त्यानंतर इथं होईल क्लास मार्क XI. त्यानंतर होतील फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर्स कसे होतील? नंबर ऑफ वर्कर्समध्ये इथे FI. मग इथे क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी FI XI. इथे खाली टोटल लिहायचे
एन इज इक्वल टू आणि ते समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल टू. मग काय होतील पहा, आपल्याकडे कोणते कोणते क्लासेस आहेत. क्लासेस 0 to 500, 500 to 1000, 1000 to 1500, 1500 to 2000 आणि 2000 to 2500. ओके, क्लास मार्क कसे येतील. 0 to 500 म्हणजे 0 + 500 500, 500 to 250, 500 to 1000 किती होतील 1500, 1500 डिवाइडेड बाय 2 म्हणलं तर 750. पुढचे येईल 1250, पुढचा येईल 1750, 2250. ओके, अशा पद्धतीने क्लास मार्क्स येतील. तर फ्रिक्वेन्सी दिली किती दिले इथं 35, 28, 32, 15 आणि 10. हे टोटल इथे आहे 120. वरती पण आपल्याला 120 वर्कर्स दिलेत, ते टॅली झाले. ओके, आता मल्टिप्लिकेशन करायचे 250 आणि 35ची. 250 आणि 35 येतोय 8750. 28 × 750 येतोय 21000. 32 × 1250 येतोय 40000. त्यानंतर 15 × 1750 येतोय 26250. त्यानंतर 10 × 2250 येतोय 22500. ओके, या टोटल याची सम येते पहा 118500, 118500. ओके, आता इथे लिहूया टू फाइंड मीन. therefore to find mean x bar is equal to summation fi xi, where I start from 1 to n divided by n, which is equal to summation fi xi ची व्हॅल्यू आपल्याकडे 118500 divided by 120. 0 ला 0 कॅन्सल. कॅल्क्युलेशन 12 डिवाइड केलं तर 12 9 18 बारे 896 बारे 70 आणि पॉईंट घेतलं तर बारे 5. ओके, म्हणजे काय त्यांना आपल्याला काय विचारलं त्यांनी, फाइंड द मीन ऑफ फंड्स इज देअरफॉर द मीन ऑफ फंड्स इज रुपीजमध्ये आहे ना, किती येते 987.5 रुपीज. बरोबर आहे का. हे काय असतील रुपीज. याला म्हणायचं एक्स बार. बॉक्स करा. ओके, चला नोट करून घ्या. या एक्सरसाइजमध्ये आणखी एक प्रॉब्लेम आहे, तेवढं करूयात आपण. चला काय द्या 6 क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ विकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स. 150 वर्करच्या विकली वेजेसची इन्फॉर्मेशन दिली ऑफ कंपनी. फाइंड द मीन ऑफ विकली वेजेस बाय स्टेप डेविएशन. स्टेप डेविएशन आपल्याकडे नाही आहे, आपण डायरेक्ट मेथड यूज करणार आहे. ओके, चला मग विकली वेजेस दिलेत रुपीजमध्ये, नंबर ऑफ वर्कर्स दिलेत. मग इथे लिहूयात क्लासेस, त्यामध्ये येतात विकली वेजेस रुपीजमध्ये. पुढे आपल्याला काय लिहायचे, क्लास मार्क. कशामध्ये लिहायचं आपल्याला एक्स आय. त्यानंतर इथे काय येईल फ्रिक्वेन्सी, म्हणजेच काय नंबर ऑफ वर्कर्स. ते कसे येतील एफ आय. आणि इथे फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क एफ आय एक्स आय. खाली इथे टोटल n इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल टू. ओके, विकली वेजेस किती आहेत आपल्याकडे 1000 to 2000, 2000 to 3000, 3000 to 4000, 4000 to 5000. आता 1 + 2 3000 होतील. 3000 म्हणजे किती होतील 1500. त्याचा क्लास मार्क येईल. इथे 2500, 3500 आणि 4500. ओके, फ्रिक्वेन्सी एफ आय किती आपल्याकडे इथे 25, इथे 45, इथे 50 आणि इथे 30. मल्टिप्लिकेशन केली तर
25 into 15 375 37500 पुढे येतील 112500 175000 नंतर 135000 सम काय येईल मग सगळ्याची इथे पहा 150 वर्कर्स आहेत 150 वर्कर टॅली झाले आणि इकडची समिती आहे 4600 आणि 00 ओके. आता सगळ्याची टोटल झाल्यानंतर आपण म्हणूयात टू फाइंड मीन व्हॉट इज द फॉर्म्युला x bar is equal to summation fi xi I start from 1 to n divided by n which is equal to what is the value of fi xi 46000 divided by 150 00 cancel 15 जर डिवाइड केलं तर सोल्युशन मिळेल इज इक्वल टू 3066.66 चालू राहते पुढे कंटिन्युअस. ओके, मग हे काय आपले वीकली वेजेस आहे. मग आपण सोल्युशन देऊ शकतो पहा देअरफॉर मीन वीकली वेजेस ऑफ वर्कर्स इज ₹3066.66. ओके, अशा पद्धतीने आपण मीन वीकली वेजेस देऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 6.1 पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला प्रॅक्टिस सेट 6.2 आणि मीडियन मेथड पाहणार आहोत. चला तर मग आजच्यासाठी बस एवढं थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.